मित्रांचा प्लॅन ठरला लोणावळ्यानं फिरायला जायचा. लोणावळ्यानं घाटानं गाडी कुठून चालवायची हा मोठा प्रश्न होता. गाडी चालवत चालवत आम्ही पोचलो एका ठिकाणी. तिथं भेटलं वडापाव. वडापाव असं घसरलं सगळेजण जसं का आयुष्यानं कधी वडापाव खाल्लंच नाही. तिथनं गेलो लोणावळ्याच्या घाटान. तिथं करी होतो गाऱ्यांची शूटिंग करता करता दिसल्या भेगानं ही आली इथे हिरोईनीला बघता बघता कॅमेरा फिरवला दुसरीकडं. तिकडं आली एक माकडे. ती बोलतो माझी शूटिंग करत. तिची शूटिंग करता करता आम्ही पोचलो बलवली स्टेशनवर. तिथं आली होती एक्सप्रेस ट्रेन. तिथं गेलं टाईमपास. तिथनं बघी होतं ही पोरा नुसती झाली. यांचे बापच यांना पैसा दिला नाही गाडी आमची गेली पुरं. तर डागरांचा रस्ता लागला. डागरांचा रस्ता पार केला नाही तर आला चिखलाचा रस्ता. चिखलाच्या रस्त्यांना चालवीत गाडी कशी बशी नेली आम्ही विसापूरच्या किल्ल्याशी बघते तर बघा पायऱ्यात असं वाटलं चढायला मजा येईल. चढायला सुरुवात केली तर पायऱ्यात गायब झाल्या निश्चित डागरांनी आणि चिखलाचा रस्ता. चालता चालता आम्हाला वाटलं की आता जरा कटार आला आहे म्हणून जरासा नाचूया. नाचून आम्ही पायऱ्यात चढायला सुरुवात केली आणि आम्ही पोचलो डायरेक्ट किल्ल्यावर गेल्यावर लय मजा आली. मग नाचायला सुरुवात केली. आमचा हिरो बोलतो माझं फोटो काढ. याचा फोटो काढायला गेलो तर तिथं पडला कालोख. त्या कालोखाने कावला काल्यासारखा दिसत होता. त्याच्यावर कॅमेरानं फिरू तर दुसरा हिरो इथं चष्मा घालून तयार होता. याला वाटलं याचा मी फोटो काढते. मग आम्ही गेलो पावसानं नाचायला. नाचून दमलो न परत लागलो नाचायला. आणि आम्ही जवळ नाचून तर तुम्हीच पिऊन घ्या चहा.